Good evening, everyone. Good evening, Sarvanna. Good evening, all of you, dear students. Yes, Shreya. Good evening. Good evening, all of you. दोन मिनिट आपण वेट करूया, जोपर्यंत सर्व विद्यार्थी जॉईन करतील. ओके? येस, स्वरांजली. Wait for 2 minutes only till all the students will join the class. Hello, hi, good evening. आज आपण तुमच्या 20 तारखेला होणाऱ्या नवोदय एंट्रन्स एक्झाम नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेविषयी काही महत्त्वाचं बोलण्यासाठी ऑनलाईन आलेलो आहे. We are here to discuss about your Navodaya Vidyalaya entrance exam, which is on 20th January. Good evening, beta. Okay. Okay. तर आय थिंक बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. अब हम स्टार्ट कर सकते हैं. एक बार मुझे रिप्लाई करके बताइए कि मेरा वॉइस और स्क्रीन दोनों क्लियर है क्या. Is everything clear, students? Okay, thank you so much.
147 students are live now, so we can start the lecture. देखिए, आप सभी को पता है कि आपका जो नवोदय एग्जाम है, जिसके लिए आपने पूरे 1 साल तक, कई स्टूडेंट्स ने 2 साल तक प्रैक्टिस की है, मेहनत की है, वो एग्जाम परसों यानी 20 जनवरी को होने वाला है, राइट? इसके लिए आप सभी ने बहुत सारी तैयारियां की होंगी और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि आप सभी स्टूडेंट्स ने जो एग्जाम के लिए आपको चाहिए वो हॉल टिकट, जिसको हम एडमिट कार्ड कहते हैं, आपने एडमिट कार्ड आपके पास डाउनलोड किया होगा या फिर उसकी कॉपी आपके हात में होगी. तुमच्या सर्वांकडे 20 जानेवारीला होणाऱ्या एक्झामसाठीचे ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट असणार आहे. बरोबर? आहे का सर्वांकडे हॉल तिकीट? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर का एक्झाम द्यायची असेल तर त्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे हॉल तिकीट. सर्वांनी डाउनलोड केलेले असेलच. ओके, गुड, छान. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? जब आप एग्जाम के लिए जाएंगे, जेव्हा तुम्ही एग्जाम साठी जाल, त्यावेळेला OMR शीट कशी भरावी, सोबत कोणते कोणते साहित्य घेऊन जावे, हाउ टू फिल OMR शीट इन द एग्जाम हॉल, एंड आपके साथ कौन कौन सा सामान जाएगा जो आपको एग्जाम के लिए जरूरी होगा. ठीक है, ये दोनों चीजें हम देखेंगे आज की क्लास में. सबसे पहले मैं बताने वाली हूं आपको कि आपके साथ एग्जाम में कौन कौन सा सामान जाएगा जो आपके लिए बहुत ज्यादा जरूरी है, जिसके सिवाय आप एग्जाम देना मुश्किल है ना. तो देखिए सभी स्टूडेंट्स, यहाँ पर स्क्रीन के ऊपर आपको दिखाई दे रहा है कि मैंने लिखा है कि एक लिस्ट बनाई है मैंने, जिसमें लिखा है मैंने कि आपके साथ एग्जाम हॉल में क्या क्या जाने वाला है. ठीक है, तो सबसे पहली और महत्वपूर्ण, बहुत ज्यादा इंपॉर्टेंट जो चीज है वो है आपका एडमिट कार्ड. जो आपका परसों एग्जाम होने वाला है उसके लिए जो एडमिट कार्ड चाहिए वो आपके हाथ में होना चाहिए. और एडमिट कार्ड कैसे होना चाहिए? तो एडमिट कार्ड का एक क्लियर, उसके ऊपर आपका फोटो क्लियर दिखाई देता हो, आपका रोल नंबर क्लियर दिखाई देता हो, ये सब जिस प्रिंट पे, जिस जेरोक्स प्रिंट पे क्लियर दिखाई देता हो, वो एक एडमिट कार्ड या फिर हॉल टिकट, दोनों एक ही चीज है, दो अलग अलग नाम है सिर्फ. तो ये दो चीजें, ये एक चीज आपके पास चाहिए, कौन सी? हॉल टिकट या फिर एडमिट कार्ड. कौन सा भी एक ही बोलिए, आप एडमिट कार्ड कहिए. आपके पास एडमिट कार्ड होना चाहिए. एडमिट कार्ड भी कैसे होना चाहिए इसका भी मैं आपको बताने वाली हूँ. तो एडमिट कार्ड के आपको 2 प्रिंट्स लेने हैं. कितने प्रिंट्स होने चाहिए आपके पास? तो 2 प्रिंट्स होने चाहिए, जिसमें से एक प्रिंट आपके साथ एग्जाम हॉल में जाएगा और दूसरा जो प्रिंट होगा वो दूसरा प्रिंट आपके पेरेंट्स के पास होगा. किती हॉल तिकीट हवेत तुमच्याकडे? हॉल तिकीटचे प्रिंट किती हवे आहेत? तर 2 प्रिंट तुम्हाला हवेत. किती? 2. 2 का बरं? कारण की एक जी हॉल तिकीट असणार आहे, एक जी प्रिंट असणार आहे, ती एक प्रिंट तुम्ही तुमच्या सोबत एक्झाम हॉल मध्ये घेऊन जाणार आहात, ज्याच्याशिवाय तुम्हाला तिथे एंट्रीज दिली जात नाही. तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल तर तुम्हाला एंट्री दिली जात नाही. ते हॉल तिकीट सगळ्यात महत्वाचं, एक हॉल तिकीट तुमच्या सोबत असणार आहे. आणि जर का त्या हॉल तिकीटचा काही गोंधळ झाला, होणार नाही, परंतु यदा कदाचित त्या हॉल तिकीटचं काही कमी जास्त झालं
तर दुसरं हॉल तिकीट हे तुमच्या पॅरेंट जवळ असावं. तुमच्यासोबत जे कोणी एक्झामला येणार असेल, तुमची मम्मी, तुमचे पप्पा, तुमचा भाऊ, बहीण, जे कोणी येणार असेल, त्यांच्यासोबत हे दुसरं हॉल तिकीट असायला हवं. मग सर्वांना लक्षात आलं की तुमच्याकडे हॉल तिकीटचे 2 प्रिंट्स असायला हवे आहेत. सर्वांना लक्षात आले की तुमच्याकडे एक्झाम करता हॉल तिकीटचे 2 प्रिंट्स असायला हवे आहेत. इज दॅट क्लिअर नाव? समजले सर्वांना? ओके. आणि महत्वाचं बरं का, याच्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटत नाही हॉलमध्ये. एक्झाम हॉलमध्ये हॉल तिकीट शिवाय एंट्री नसते. तुम्हाला माहितीये, तरी पण मी सांगत आहे. एक्झाम हॉलमध्ये हॉल तिकीटच्या शिवाय तुम्हाला एंट्री भेटत नाही. ठीक आहे? चला, एक मुद्दा क्लिअर झाला. एक साहित्य तुमचं ठरलं, लिस्ट मधलं पहिलं साहित्य, की तुमच्या बॅगमध्ये तुमचं हॉल तिकीट असायलाच हवं. आता दुसरी गोष्ट काय काय होतं, कधी कधी हे तुमचं हॉल तिकीट आहे आणि याच्यावरती काहीतरी एखादी मिस्टेक किंवा चूक असेल तुमच्या हॉल तिकीटवरती, तर त्यावेळेला काय केले जाते, तर त्यावेळेला तुम्हाला एंट्री देण्यासाठी तुमच्याकडे अजून एखादा तुमचा पुरावा असावा लागतो. बरोबर आहे? मग काय घेऊन जाणार तुम्ही त्याकरता? तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे तुमचे आधार कार्ड आहे, राइट? आप सभी के पास आपके आधार कार्ड्स है। तो अगर समझ लीजिए एडमिट कार्ड में कुछ इशू हो गया, एन वक्त पे वहां पे जो आपको एंट्री देने वाले हैं उन्होंने कहा कि नहीं, आपका एडमिट कार्ड है जो है इसमें कुछ गलती है, इसमें आपकी फोटो क्लियर नहीं दिखाई दे रही या फिर और कुछ इशू है, तो आपको क्या चाहिए, कोई तो भी एविडेंट, कोई तो भी प्रूफ चाहिए कि ये प्रूफ है कि ये मेरी फोटो है, ये मेरा नाम है, ये मेरी बर्थ डेट है, ये क्या है, सबूत है कि मैं हूं, है ना? सही है। तो ये आपको साथ में लेके जाना होगा, जिसकी वजह से आपको किसी वजह से अगर कुछ एडमिट कार्ड में प्रॉब्लम होती है तो आधार कार्ड के जरिए आप हॉल में एंट्री पा सकते। लेकिन ऐसा नहीं है कि एडमिट कार्ड नहीं लेके जाएंगे और हॉल मतलब आधार कार्ड लेके जाएंगे, नो। आपके पास एडमिट कार्ड तो होना ही चाहिए और साथ में आधार कार्ड लेके जाना है, इसका मतलब ये सेकेंड चीज हो गई, है ना? ये सेकेंड हो गई। तो अभी तक मैंने आपको 2 चीजें बताई। सबसे पहले आपके पास एडमिट कार्ड होना चाहिए, दूसरा है कि आपके पास आधार कार्ड होना चाहिए। ठीक है? देन द थर्ड थिंग इज बॉल पेन्स। बॉल पेन एक नाही बाळांनो, तर किती ठेवायचं? समजा आता तुम्ही एक्झाम मध्ये गेले, तर तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे की एक्झाम हॉलमध्ये तुम्ही पेन्सिलचा वापर करून काहीही लिहू शकत नाही. तुम्ही जर का पेन्सिलने त्या ठिकाणी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर हे चुकीचे आहे. पेन्सिल अलाउड नाही. पेन्सिल तुम्हाला वापरता येणार नाही. म्हणून पेन्सिल तुम्हाला घेऊन जायची नाहीये. मग तुम्ही काय घेऊन जाणार आहात? तर तुम्हाला घेऊन जायचे आहे, नो प्रॉब्लेम, आधार कार्डवर फोटो कोणता आहे वगैरे काही फरक पडत नाही, फक्त आधार कार्ड सोबत ठेवा. तुम्हाला घेऊन जायचे बॉल पेन. बॉल पेन माहिती, बॉल पेन एक असतात आणि इंक पेन एक असतात. इंक पेन आपल्याला चालत नाहीत. आपल्याला काय हवे असतात? तर बॉल पेन हवे असतात. बॉल पेन मध्ये देखील त्यांनी 2च कलर फक्त असे सांगितलेले आहेत जे की तुम्ही घेऊन जाऊ शकता. जो एक आहे ब्ल्यू कलर आणि दुसरा आहे ब्लॅक कलर. हे 2च कलर फक्त तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण तुम्हाला ठरवायचे की या 2 पैकी एक तर फक्त तुम्ही ब्ल्यू कलरचे 3 पेन घेऊन जा. फक्त ब्ल्यू कलरचे 3 पेन. ओके? किंवा फक्त ब्लॅक कलरचे 3 पेन. दोन्ही पैकी एकच काहीतरी घेऊन जायचं. एक पेन ब्ल्यू घेतला आहे, दुसरा ब्लॅक घेतला आहे, तिसरा रेड घेतला आहे, नो. एकाच रंगाचे 3 बॉल पेन घेऊन जायचे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ब्लॅक कलर घेऊन जा. ब्ल्यू कलर चालतो, नो इश्यू, काहीच हरकत नाही. पण जर का तुम्ही घेणार असाल, अजून घेतलेले नसाल, तर ब्लॅक कलरचे 3 बॉल पेन ठेवायचे.
एक तुमचा वापरामध्ये असेल त्या ठिकाणी आणि 2 तुमच्याकडे एक्स्ट्रा बॉल पेन असतील, जेणेकरून कुठलाही त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, काहीही तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, मग हा मुद्दा क्लिअर झाला की तुमच्याकडे एकतर ब्ल्यू कलरचे किंवा मग ब्लॅक कलरचे दोन्ही पैकी एकाच रंगाचे 3 पेन असायला हवे आहेत. आपके साथ या तो ब्लू कलर के 3 पेन्स होने चाहिए या तो फिर ब्लैक कलर के 3 पेन होने चाहिए। दोनों में से आप कोई एक कलर चूज कीजिए और उसमें से एक ही कलर के 3 पेन आपके साथ रखिए। एक पेन आपके यूज के लिए होगा, दूसरे 2 पेन्स आपके पास एक्स्ट्रा रहेंगे। तो एक ही कलर के या तो ब्लू या तो ब्लैक आपके पास 3 पेन होने चाहिए। ठीक है, ये हो गई तीसरी चीज। अब नेक्स्ट है वॉच। वॉच लेके जा सकते हैं क्या? आपण घेऊन जाऊ शकतो का घड्याळ? आपल्या हातावरचं जे रिस्ट वॉच असतं ते घेऊन जाऊ शकतो का? तर यस, घेऊन जाता येते. आपल्याला वॉच घेऊन जाता येते. फक्त त्याच्यामध्ये पॉइंट एवढाच आहे की जेव्हा तुम्ही वॉच घेऊन जात असाल त्यावेळेला एक सिंपलस वॉच, दिसायला सिंपल नाही बरं का, जे आजकाल जे त्याच्यावरती ऑदर सगळ्या टेक्निक्स आलेल्या आहेत, म्हणजे घड्याळामध्ये वेळ पाहण्याच्या व्यतिरिक्त मोबाईल वॉच हे ते डिजिटल असं काही नाही, एक सिंपलस वॉच घेऊन जाऊ शकता तुम्ही. आणि घेऊनच जा, कारण काय आहे माहितीये का, प्रत्येक हॉलमध्ये तिथे वॉच असेलच, घड्याळ असेलच असं नाहीये, क्लॉक असेलच असं नाहीये. तर तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन लावता यावं त्यासाठी तुमच्याकडे घड्याळ असायलाच हवं. सो मी प्रत्येकाला सांगेल की तुमच्याकडे एक साधे घड्याळ असायलाच हवे. त्यानंतर जर का समजा तिथे अलाउड करत असतील तुम्हाला, तर मध्ये घेऊन जाण्याकरता तुमच्याकडे एक साधा पॅड असावा. पॅड हा साधा असावा बरं का, साधा, म्हणजे त्याला एकदमच खूप सगळं सजवलेलं वगैरे असं नको, साधा ट्रान्सपरंट एखादा पॅड असेल लिहिण्यासाठी. जर का तिथे लिहिताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या पॅडचा वापर करू शकता. अशा पद्धतीने एक पॅड घेऊन जायचे आहे. ठीक आहे, पॅड घेऊन जायचं आहे, सॉरी. त्यानंतर एक छोटीशी पाण्याची बॉटल तुमच्या सोबत राहू द्या. तसं तर काही उन्हाळ्याचे दिवस नाहीयेत, फार तहान लागते असं नाही, परंतु तरी देखील एक पाणी बॉटल आपल्याकडे सेफ्टीच्या हिशोबाने असावी. म्हणून एक पाणी बॉटल, छोटीशी एक पाणी बॉटल घेऊन जायची आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा तुमच्या समोर हा क्वेश्चन पेपर ठेवलेला आहे, ही आन्सर शीट ठेवलेली आहे आणि तुम्ही पाणी पिताय, पाणी पिता पिता आन्सर शीट वरती पाणी सांडलं, मग ते आन्सर शीट खराब झाली, अशा पद्धतीचा कुठलाही गोंधळ झाला नाही पाहिजे. तहान लागली तरच एखादी वेळेस पाणी प्या, अदरवाईज उगीच पाण्याची बॉटल खोलून बसू नका आणि आन्सर शीट वरती पाणी सांडणार नाही ही तुमची काळजी घेण्याची गरज आहे. ठीक आहे, आता हे सगळं समजलं का की आपण काय काय घेऊन जाणार आहोत? तर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट असायला हवं. हो चालेल बेटा, नो प्रॉब्लेम सत्यजित. त्यानंतर तुमचे आधार कार्ड, तुमच्याकडे 3 बॉल पेन असायला हवेत. ऍडमिट कार्ड जे आहे त्याचे 2 प्रिंट्स असायला हवेत. एक साधं घड्याळ असायला हवं, वॉच असायला हवी तुमच्याकडे, एक साधा पॅड असायला हवा, एक छोटीशी पाणी बॉटल. एवढे साहित्य तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे. आणि हे सर्वच्या सर्व साहित्य तुम्ही जी कोणती बॅग तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात, बरं का, जी कुठली बॅग तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाणार आहात त्यामध्ये हे सर्व साहित्य आजच भरून ठेवायचं आहे. परत म्हणायचं नाही विसरलं, मी भरलं होतं, दुसऱ्याच बॅग मध्ये गेलं, मम्मीने पाहिलंच नाही, पप्पांनी पाहिलंच नाही. नो एक्सक्युजेस. ओके, आजच बॅग भरून ठेवायची आहे. आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी, खूपच जर का तुम्ही साहित्य आणलेलं नसेल तर उद्या सकाळी, आणि हे साहित्य भरून एकाच बॅग मध्ये ठेवायचं. बॅगच्या शेजारी ठेवू नका, बेडवरती ठेवलं, टेबलवरती ठेवलं, जमा करून ठेवलं, बिलकुल नाही. छोटं छोटं साहित्य, जी बॅग तुम्हाला घेऊन जायची त्यामध्ये आजच हे सर्व साहित्य भरून ठेवणार आहात. ओके, जो भी ये सब चीजें मैंने आपको बताई है जो आपके साथ एग्जाम हॉल में जाएंगी,
ये सभी चीजें आप आज ही बैग में भर के रखिए। अगर आपने खरीदी नहीं की है, आपको खरीद के लाना है, तो आप कल सुबह आराम से बैठ के पूरी चीजें एक साथ एक बैग में रख दीजिए। कहीं पे भी इधर उधर नहीं रखना है, बेड पे रखा, टेबल पे रखा, चेयर पे रखा, नो। जो बैग आपके साथ जाएगा उसी बैग में आज या फिर कल सुबह आपने ये सब भर के रखना है। जब आप परसों एग्जाम के लिए जाएंगे तो परसों एग्जाम के दिन आपको सिर्फ वो बैग उठा के लेके जाना है, कुछ भी उसमें भरने की जरूरत नहीं पड़नी चाहिए। ठीक है, ये सब प्रिपरेशन पहले होनी चाहिए। एग्जाम के टाइम पे कुछ भी नहीं करना है, एग्जाम के दिन कुछ भी नहीं करना है। परीक्षा कुठे आहे? हॉल तिकीटवर एक्झाम सेंटर दिलेलं असतं ना, तिथे असते परीक्षा. हा, अजून एक सगळ्यांचा पॉइंट येतोय की काय घालायचं. काही प्रॉब्लेम नाहीये. एक साधा छानसा ड्रेस कुठलाही तुम्ही घालू शकता, तुम्हाला ज्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं. युनिफॉर्मचं काहीही बंधन नसतं, युनिफॉर्म घालण्याची गरज नसते. जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असा एक साधा छान ड्रेस घालून जायचे. फक्त तो कम्फर्टेबल असावा तुम्हाला. मुलींनी फार मोठे घेरवाले ओढणी सांभाळायची आहे वगैरे असे काही ड्रेस घालून जायचे नाही. सिंपल साधा कम्फर्टेबल ड्रेस घालून तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, रफ पेजच्या बाबतीत सांगते मी पुढे. ठीक आहे, हे सर्वांना क्लिअर झालं आहे का? हे सर्वांना क्लिअर झाले का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी आपण वर्षभर तयारी केलेली आहे, ती परीक्षा आपल्याला देता यावी, कुठल्याही अडचणीशिवाय देता यावी, यासाठी हे साहित्य आपल्या सोबत न्यावं लागतं. हे सगळ्यांना समजले का? छानच, मस्त. आता यानंतर पुढचा मुद्दा हे पहा. इथे मी आपल्याच एका विद्यार्थिनीचे हॉल तिकीट घेतलेले आहे, ऍडमिट कार्ड घेतलेले. तर तुमचं जे काही ऍडमिट कार्ड असणार आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे बघा. अशा पद्धतीचे तुमच्याकडे हॉल तिकीट असणार आहे, ऍडमिट कार्ड असणार आहे. या ऍडमिट कार्ड वरती हे तुमचे स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि हे तुमचे नाव, हे तुमच्या वडिलांचे नाव, तुमची बर्थ डेट, हे सगळं काही लिहून दिलेलं आहे. यापैकी आपल्यासाठी जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे तो असणार आहे तुमचा रोल नंबर. कारण की या रोल नंबर वरूनच तुमची एक्झाम मध्ये ओळख असते. म्हणून तुमचा हा रोल नंबर तुमच्यासाठी महत्वाचा असतो. फर्स्ट जी गोष्ट आहे ती ही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कॅन्डिडेट म्हणजे तुमचे स्वतःचे नाव. आपण ज्या वेळेला एक्झाम हॉलमध्ये ही सगळी माहिती फिलअप करणार असतो त्यावेळेला जसे तुमचे स्पेलिंग तुमच्या हॉल तिकीट वरती, तुमच्या ऍडमिट कार्ड वरती असतं, अगदी तसंच स्पेलिंग तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये फिल करायचं असतं, भरायचं असतं. नावाच्या स्पेलिंग मध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. त्यानंतर इथे दिसते आहे तुमची साइन. तुम्ही ज्या वेळेला फॉर्म फिलअप केला असेल त्यावेळेला तुमची साइन दिलेली असेल, सिग्नेचर. तर इथे सिग्नेचर सुद्धा दिसत आहे. कॉल करू नका शिवांजली, क्लास चालू आहे, कॉल करू नका. करायचा असेल तर दुसऱ्या नंबरवरती करा, कोणीतरी कॉल रिसीव्ह करेल तुमचा. ठीक आहे, क्लास चालू असताना कॉल करू नका. ठीक आहे, तर हे झाले तुमचे हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड. त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जात असता तेव्हा अशा पद्धतीची OMR शीट तुम्हाला भेटत असते. याला OMR शीट असं म्हणतात. सगळं सांगते बेटा, टेन्शन घेऊ नका. तुमच्या समोर स्क्रीनवरती मी कसे आणि काय फिलअप करायचे यासाठी OMR शीट घेतलेली आहे, सो पाहून घ्या व्यवस्थित. नंतर जर का तुमचा डाऊट राहिला तर मग मी तो घेते. सध्या पाहून घ्या की मी काय काय सांगत आहे. आता बघा, या ठिकाणी याला OMR शीट असं म्हटलं जातं, ज्यावरती तुम्हाला पहिल्या पेजवरती तुमची माहिती फिलअप करायची असते. आणि याच्यानंतर हे कसे असते तर एक हे फ्रंट साइडचं हे पेज असतं
आणि बॅक साइडने जे पेज आहे ते मी पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला दाखवते. हे बॅक साइडचे पेज असते. फ्रंट आणि बॅक एकाच शीट वरती फ्रंट आणि बॅक अशा पद्धतीचं तुम्हाला पाहायला भेटतं. आता OMR शीटच्या बाबतीत मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ना, यापेक्षा एक्झाम मध्ये कदाचित थोडंफार वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी लुक असू शकतो OMR शीटचा, परंतु माहितीमध्ये बदल नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी तुमच्या एक्झाम हॉलवरती असतात ते तुम्हाला हे सगळं काही फिलअप करण्यासाठी अगदी डिटेलमध्ये माहिती सांगत असतात. त्यामुळे तुम्ही घाई करण्याची गरज नहीं। आपको जल्दबाजी नहीं करना है। जो भी कोई आपके हॉल पे होंगे वो आपको ये पूरी की पूरी जो डिटेल्स है ये फिलअप करने के लिए पूरे इंस्ट्रक्शन देंगे। तभी और तभी सिर्फ आपको ये फिलअप करना है। जल्दबाजी नहीं करना, गलती नहीं करना है और सबसे जरूरी बात, जब आप एग्जाम हॉल में जाएंगे तो डरना नहीं है, क्योंकि डरने की कोई भी बात नहीं। आप डेली जिस तरह से स्कूल जाते हो उसी तरह से आपको एग्जाम हॉल में भी जाना है। डरने की कोई बात नहीं होती है। सिर्फ इतना ही है कि आपने पूरे 1 साल तक बहुत मेहनत करके पढ़ाई की है और आपको एग्जाम हॉल में जाके उस नाही नाही गलती करना ही नाही बेटा, भरायचे चुकले तर नाही, चुकवायचंच नाहीये, चुकवायचे नहीं। तो एग्जाम हॉल में जाके आज परसों आपको उसको प्रेजेंट करना है। गलती की कोई यहाँ पे गुंजाइश नहीं होती है बेटा। देखिए, क्योंकि जसं समजा तुम्ही एखादा डान्स क्लास जॉईन केला, काय जॉईन केलं तुम्ही? डान्स क्लास जॉईन केला। डान्स क्लास जॉईन केल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली। 1 वर्षापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली, बरोबर आहे। आणि फायनली 1 वर्षाच्या नंतर तुमचा एक डान्सचं कॉम्पिटिशन आहे, बरोबर। मग त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये तुमचं समजा फॉर एक्झाम्पल 3 मिनिटांचं एक सॉन्ग आहे। म्हणजे 1 वर्ष तुम्ही मेहनत घेतली आणि जी काही मेहनत घेतली ती तुम्हाला किती मिनिटांमध्ये दाखवायची आहे? 3 मिनिटांमध्ये दाखवायची। ओके। आता तुम्ही मेहनत भरपूर घेतलेली असते, फक्त ह्या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा परफॉर्मन्स कसा दाखवता यावरती सगळं काही डिपेंड असतं। अगदी त्याच पद्धतीने तुम्ही 1 वर्ष मेहनत घेतली आहे, म्हणजे डान्स क्लासच्या ऐवजी तुम्ही नवोदयचे क्लास केलेले आहेत, बरोबर आहे की नाही। आणि 1 वर्ष तुम्ही क्लास केल्याच्या नंतर परवाच्या दिवशी एक्झाम मध्ये जाऊन काय करणार आहात, तर त्या 2 तासांमध्ये तुम्ही विचार करून प्रेझेंट करणार आहात की तुम्ही काय शिकले आहात, बरोबर आहे। तुम्ही काय शिकले हे प्रेझेंट करणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी, म्हणजे हे 2 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत। आता बरेच वेळेला काय होतं की सगळे प्रश्न म्हणजे आपली जर का तुम्ही परीक्षा पाहिली, आपण बऱ्याच सगळ्या तुमच्या टेस्ट एक्झाम घेतल्या आहेत। अगदी तुम्ही 1 वर्षापूर्वी जेव्हा क्लास जॉईन केला होता, बरोबर आहे, 1 वर्षापूर्वी म्हणजे 1 वर्ष झाक नाही म्हटलं, गॅस बंद कर म्हटलं तुला फक्त सांडलं राहू दे, बस पुढवून घेऊ नकोस, ठीक है। तो 1 साल तक आपने 1 वर्षापर्यंत तुम्ही छान पद्धतीने तयारी केली। या 1 वर्षामध्ये आपण काय काय केले तर तुम्हाला माहितीये की या 1 वर्षामध्ये 1 वर्षाच्या थोडीशी कमी झालेली असेल बॅच। मग काय केले आपण 1 वर्षामध्ये, तर दररोज 1 तास तुमच्या कानावरती आपण जे काही शिकवत होतो ते पडत होतं। दररोज 1 तास आपण लाईव्ह क्लास केला, बरोबर आहे। त्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक सराव परीक्षा दिली आपण, बरोबर आहे। आठवडी सराव परीक्षा, प्रत्येक आठवड्याला एक सराव परीक्षा दिलेली आहे। एवढंच नाही तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही
होमवर्क केलेला आहे, बरोबर आहे. बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांनी तर डेली म्हणजे जेवढ्या वेळेला होमवर्क दिला तेवढी वेळेला तुमचा होमवर्क पूर्ण केलेला आहे. एवढं झाल्याच्या नंतर, हे सगळं काही झाल्याच्या नंतर जेव्हा तुमचा पोर्शन शिकवण्याचा कंप्लीट झाला, त्यावेळेला आपण फायनल ज्या टेस्ट एक्झाम आहे ती टेस्ट एक्झाम सिरीज कंप्लीट केलेली आहे, ज्याच्यामध्ये 100 गुणांचे तुमचे पेपर घेतले जात होते, 100 गुणांची तुमची टेस्ट घेतली जात होती. फक्त टेस्टच नाही तर टेस्ट झाल्याच्या नंतर त्या टेस्टचे सोल्युशन, पेपर सोल्युशन सुद्धा घेतलं जात होतं, बरोबर आहे. की टेस्ट मध्ये जर का तुम्हाला एखादा क्वेश्चन अवघड वाटला असेल, समजला नसेल, तर त्याचं सोल्युशन सुद्धा त्या ठिकाणी घेतलं जात होतं, बरोबर आहे की नाही. मग एवढी सगळी तुम्ही वर्षभर तयारी केलेली आहे आणि मग आता तुम्ही एक्झामला जाता आहात, तर हे सगळं काही तुम्ही एक्झामच्या दिवशी विसरून थोडी ना जाणार आहेत, सोबतच घेऊन जाणार आहात ना, बरोबर आहे की नाही. तुम्ही विसरायचं म्हटलं तरी विसरणार नाही तुम्ही, कारण तुम्ही मागच्या 1 वर्षामध्ये एवढं सगळं काही केलेलं आहे की तुम्ही विसरायचं म्हटलं तरी विसरता येणार नाही. मग एक्झाम मध्ये याचा फायदा होणारच आहे ना तुम्हाला, बरोबर, राईट. मग फक्त काय करायचंय की आता या 2 दिवसांमध्ये तुमच्यासाठी नियोजन एवढंच असणार आहे. गप्पा मारू नका प्लीज, एकमेकांशी गप्पा मारू नका, क्लासमध्ये तुमच्यासाठी सुरू आहे, सो क्लासमध्ये लक्ष द्या. तर तुम्हाला या 2 दिवसांमध्ये काय करायचं आहे, 2 दिवस नाही, एकच दिवस समजा, दुसऱ्या दिवशी तर परीक्षाच आहे. एवढी सगळी काही मेहनत घेतलेली असताना स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे की मी जे काही या 1 वर्षामध्ये शिकलेलो असणार आहे, जे काही मी मेहनत घेतलीये, जे माझ्या शिक्षकांनी माझ्यावरती मेहनत घेतलीये, त्यावरती विश्वास ठेवून मी ही परीक्षा अतिशय छान पद्धतीने सोडवू शकतो. हा विश्वास तुमच्या मनामध्ये आता पाहिजे आणि तुम्ही 100% करू शकता. मी तुम्हाला आज सांगते की या ज्या आपण टेस्ट एक्झाम घेत होतो, याचं जे काही स्वरूप होतं, याचं जे डिफिकल्टी लेवल होतं, यापेक्षा सोप्या एक्झाम या फायनल एक्झाम असतात. म्हणजे उद्या परवा जी तुमची एक्झाम होणार आहे की आपल्या टेस्ट एक्झाम पेक्षा सुद्धा सोपी असते, हे लक्षात घ्या. बघा, आपल्या ज्या एक्झाम होत होत्या ना, त्यापेक्षा आपल्या टेस्ट एक्झाम पेक्षा ही एक्झाम सोपी असते, बरोबर आहे. आणि एवढंच नाही बरं का, मग आता समजा पूर्ण तर सोपी असते टेस्ट, परंतु 1 किंवा 2 प्रश्न असे असतात जे कदाचित तुम्हाला वाटू शकतं की तुमच्यासाठी अवघड आहे. मग काय करायचं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी एवढंच करायचंय फक्त की प्रश्न जे आहेत हे कन्सेप्ट वरती विचारले जातात, बरं का. कन्सेप्ट वरती प्रश्न विचारले जातात आणि मग कन्सेप्ट वरती म्हटल्यानंतर काय, तुम्हाला कदाचित तशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही या अगोदर सोडवलेला नसेल, परंतु तो प्रश्न ज्या कन्सेप्ट वरती तुम्हाला विचारलाय ती कन्सेप्ट तुम्ही शिकलेले आहात. कुठे ना कुठे तुमच्या मॅडमनी तुम्हाला बोललेलं त्या ठिकाणी आठवेल की मॅडमनी सांगितलं होतं की ही कन्सेप्ट अशी असते, कदाचित अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला त्या प्रश्नाला त्या कन्सेप्टचा वापर करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही काही मेंटल एबिलिटी मध्ये म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये असे काही प्रश्न असतात जे कदाचित तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेला डायरेक्टली तो प्रश्न सोडवता त्यावेळेला त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला नाही समजणार, परंतु जर का तुम्ही ऑप्शन एलिमिनेट पद्धतीचा वापर केला, तर ऑप्शन एलिमिनेट म्हणजे पर्यायकट पद्धतीचा तुम्ही जर का वापर केला, तर पर्यायकट पद्धतीने बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व्ह होतात. बुद्धिमत्ताचे प्रश्न पर्यायकट पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जिथे तुम्हाला अडचण येते तिथे. आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेल की बाळांनो, जर का समजा असे झाले की तुमच्या समोर हा 1 नंबरचा प्रश्न आहे, हा 1 नंबरचा प्रश्न तुम्ही घेतला, प्रश्न घेतल्यानंतर काय झाले माहितीये का, प्रश्न घेतल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 आहे. तुम्हाला असं वाटलं की मी प्रश्न वाचला, प्रश्न पाहिला,
प्रश्न पाहिल्यानंतर मला लगेचच लक्षात आलं की याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. काय वाटले तुम्हाला? की पर्याय क्रमांक 1 आहे. मग बरेच जण आपण काय करतो माहितीये का, लगेच 1 नंबरचा पर्याय आहे म्हणून 1 नंबरचा वर्तुळ रंगवून मोकळे होतो. पण असे करायचे नाही. तुम्हाला पेपर 80 प्रश्न सोडवण्याकरता 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. कितने मिनट्स दिए उन्होंने आपको? 80 क्वेश्चंस के लिए 120 मिनट्स आपको दिए हैं. तो अगर आप इस तरह से जल्दी जल्दी क्वेश्चन पेपर सॉल्व करेंगे और समझो कि आपका 120 मिनट्स का जो टाइम था उसकी वजह आपने 80 मिनट्स में ही पेपर सॉल्व कर दिया, और बाद में क्या हुआ कि आपको लग रहा था कि ऑप्शन नंबर ए सही है, और बाद में जब आपने देखा तब आपको लग रहा है कि ए से भी ज्यादा करेक्ट आंसर कौन सा है, तो ऑप्शन नंबर 3 है. अब कुछ कर सकते हैं क्या आप? कुछ भी नहीं. आपके पास टाइम भी था, आप सोच भी सकते थे, आप अगले ऑप्शंस को चेक भी कर सकते थे, लेकिन आपने नहीं किया तो आपका तो मार्क्स कट हो गया. और नवोदया में तो आपको पता है कि आपको गलतियां नहीं करनी है, क्योंकि यहाँ पे जो रिजल्ट आता है वो रिजल्ट बहुत ज्यादा अच्छे मार्क्स पे निकलती है इसकी मेरिट लिस्ट, है ना. तर मग काय करणार आहात तुम्ही? जर का तुम्हाला असं वाटलं की पर्याय क्रमांक 1 माझं करेक्ट उत्तर आहे, तर मग लगेचच पर्याय क्रमांक 1 ला क्लिक करून म्हणजे रंगवून मोकळं नाही व्हायचं. मग काय करायचे? तर मग पर्याय क्रमांक 2 हा बरोबर नाहीये का हे चेक करायचं. पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर नाहीये ना हे पण कन्फर्म करून घ्यायचं. आणि पर्याय क्रमांक 4 देखील आपलं उत्तर नाहीये ना हे कन्फर्म करून घ्यायचे. ओके. ओके. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मग चेक कराल की जरी माझं उत्तर 1 आहे, मी 2 पण चेक केलं, 3 पण चेक केलं आणि पर्याय क्रमांक 4 पण चेक केलं, त्यावेळेला प्रश्न चुकण्याची शक्यता ही नाच्या बरोबर असते, म्हणजे प्रश्न चुकत नाही. तर प्रत्येक वेळेला हे करायचंय तुम्हाला. त्यानंतर जर का समजा तुम्हाला असे वाटले की काय झाले आहे की समजा एक प्रश्न आहे माझ्या समोर, एक प्रश्न आहे आणि काय झालं तर हा एक प्रश्न आहे, समजा 5 नंबरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सॉल्व म्हणजे मी वाचला प्रश्न पण मला काही सॉल्व करण्याचं समजलंच नाही, तर हा प्रश्न एकच प्रश्न 2 वेळेला वाचा, तरी पण नाही समजला 4 वेळेला वाचा. जेवढ्या जास्त वेळेला तुम्ही तो प्रश्न वाचाल तेवढी जास्त शक्यता असेल की तुमचा तो प्रश्न सॉल्व होईल. ओके. आणि मग जर का समजा तरीही तुम्हाला असं वाटलं की नाही हा प्रश्न मला समजतच नाहीये, मग पर्याय कट पद्धतीचा वापर करून पहा की तुम्हाला येतंय का, जमतंय का. तरी पण तुम्हाला असं वाटलं की नाही मला जमतच नाही आहे, मग काय कराल तुम्ही? तर हा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे हा पाठीमागे ठेवाल, त्याला लक्षात ठेवाल की माझा 5 नंबरचा क्वेश्चन मागे आहे, कारण मला त्याचं उत्तर मी 5 वेळेला वाचूनही समजत नाहीये. मग मी 6 नंबरच्या प्रश्नाला सुरुवात करेल. पण 6 नंबरच्या प्रश्नाला सुरुवात केल्यानंतर काय होतं ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरं का. आता बघा तुम्हाला कदाचित थोडीफार ब्लर दिसत असेल ही स्क्रीन, परंतु तुमच्याकडे अशी OMR शीट असते. मी आता काय केलं, 1 नंबरचा प्रश्न माझा सॉल्व करून झाला, 2 नंबरचा सुद्धा सॉल्व करून झाला, 3 नंबरचा सुद्धा सॉल्व करून झालेला होता, 4 नंबरचा पण प्रश्न सॉल्व करून झाला. 5 नंबरचा प्रश्न मला समजतच नव्हता, मग तो मला पाठीमागे ठेवायचा आहे. पण मग मी जेव्हा 6 नंबरचा प्रश्न सोडवते ना आणि 6 नंबरचा प्रश्न सोडून उत्तर पत्रिकेकडे येते त्यावेळेला मी 6 नंबरच्या प्रश्नासाठी इथेच गोल रंगवून ठेवते. आता काय केलं मी? मला हा 5 नंबरचा प्रश्न पाठीमागे ठेवायचा होता, म्हणजे त्याचं वर्तुळ मला रंगवायचं नव्हतं. पण मी काय केलं, 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी अशी सिक्वेन्स पाहत आली की याचं उत्तर गेलं, याचं गेलं, याचं गेलं, याचं गेलं, आता ह्याचं द्यायचं. आणि मग चूक झाली की नाही बरं? म्हणजे हा प्रश्न माझा चुकला की नाही? म्हणून ज्या वेळेला तुम्ही अशी सिक्वेन्स तोडाल त्यावेळेला लक्षात घ्या की जो प्रश्न मागे ठेवायचा आहे त्याचं वर्तुळ रंगवलं जाणार नाही.
आणि मग तुम्ही 6 नंबरच्याच प्रश्नाला उत्तर द्या. याच्यासाठी मी सांगू का तुम्हाला काय करायचं? तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे. आता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असणार आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेवरती मी या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न आहे माझ्याकडे. ठीक आहे. 41 नंबरचा हा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केला आणि मला असं समजलं की माझ्या क्वेश्चनचा आन्सर बी आहे. तर मी काय करणार आहे माहितीये का? मी काय करेल माहितीये का तुम्हाला? मी काय करेल, इथून मला उत्तर आन्सर शीटवर नेण्यासाठी OMR शीटवर क्लिक करण्यासाठी मी इथून असं म्हणत जाईल. 41 ला बी, 41 ला बी, 41 ला बी, 41 ला बी. मग 41 कुठे ते शोधेल मी. मग 41 माझ्याकडे इथे आहे आणि मग मी 41 लाच बी करेल. मी असं सिक्वेन्स बघत नाही जाणार की हे पण गेलं आन्सर, हे पण गेलं, हे पण गेलं, हे पण गेलं, मग आता हे असं नाही. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही थोडेसे लहान असाल कदाचित अजून, तेव्हा तुमची मम्मी तुम्हाला दुकानला काही सामान आणायला पाठवते आणि मग सामान आणायला पाठवल्यावर काय होतं ना, मम्मीने 2-3 आयटम सांगितलेले असतात. अर्धा किलो तांदूळ आण, अर्धा किलो साखर आण, एक बिस्किटचा पुडा आण. मग काय होतं, त्या 3 गोष्टी आपल्या आठवणीतच राहत नाहीत की 1 नंबरची काय, 2 नंबरची काय, 3 नंबरची काय. मग ते विसरून नयेत म्हणून आपण काय करतो माहितीये का, घरून म्हणतच जातो. अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो साखर, एक बिस्किटचा पुडा. अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो साखर, एक बिस्किटचा पुडा. जेव्हा आपण ते म्हणत म्हणत दुकानामध्ये जातो तेव्हा विसरतो का आपण ते? नाही विसरत. मग ही मेथड वापरूनच तुम्हाला प्रश्नाची उत्तरे रंगवायची आहेत. सिक्वेन्सने चालायचं नाही. सिक्वेन्सने चालायचं नाही. ठीक आहे? लक्षात आलं का सगळ्यांना? हसायला येते ना आता, पण मग ते रडू नये म्हणून ही मेथड आवश्यक आहे. रडण्याची वेळ येऊ नये आपल्यावरती म्हणून. बरोबर आहे की नाही? आली ना सगळ्यांना मेथड लक्षात? करणार ना असेच सगळेजण? कसे म्हणायचे? 41 ला बी, 41 ला बी, 41 ला बी म्हणत म्हणतच जायचं. त्याला सोडायचं नाही. आणि उत्तर पत्रिकेवरती 41 नंबर पाहिल्याशिवाय बी ला सर्कल करायचं नाही. आलं ना सर्वांना लक्षात? व्हेरी गुड. हुशार मुलं आहेत तुम्ही सगळेजण, मला माहिती आहे. आणि तुमच्या मम्मीने तुम्हाला दुकानला देखील अशा पद्धतीने पाठवलेलं असणार आहे, ते पण मला माहित आहे. हो ना? 41 ला बी असं म्हणत म्हणत जायचं तिकडे. ठीक आहे. व्हेरी गुड. शाबाश. आता येऊया की OMR शीट कशी भरायची असते बघा. मी फक्त थोडक्यात इथे सांगणार आहे. इथे मी ज्या मुलीची माझ्याकडे ऍडमिट कार्ड आलेलं आहे त्यावरून तुम्हाला सांगणार आहे की OMR शीट कशी भरायची आहे. एक्झाम मध्ये तुम्ही त्या मुलीचं जाऊन भरू नका. तुम्ही तुमच्या ऍडमिट कार्ड वरती जी माहिती दिलीये ती भरा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी तुमचा विचारला आहे रोल नंबर. आता रोल नंबर कुठे? तर ऍडमिट कार्ड वरती हा तुमचा रोल नंबर आहे. पहा, हा रोल नंबर. आता माझ्याकडे जे आलेला आहे त्याचा रोल नंबर आहे 23-0-23-33. मग मी इथे भरून घेईल की काय, 23-0-23-33. यामध्ये कुठल्याही पद्धतीची खाडाखोड चूक होणार नाही यासाठी एक एक अंक पाहून भरा, कारण इथे चुकीला माफी नाहीये. तरीही जर का चूक झालीच तर तुमच्या पर्यवेक्षकाशी त्या ठिकाणी बोला. त्यानंतर येत आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर्स. आता तुमचं जे काही नाव या ठिकाणी दिसते पण नेम ऑफ कॅन्डिडेट जठार श्रेया संदीप, जे स्पेलिंग आहे जसं आहे अगदी तसंच भरायचे. मग जठारचं स्पेलिंग JATHAR आहे, अगदी तसंच भरायचं. जसा सिक्वेन्स दिलेला आहे तसाच भरायचा, कॅपिटल लेटर मध्येच भरायचा. अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे. जठार श्रेया संदीप. आणि या बॉक्स मध्ये बसेल एवढेच भरा, जास्त भरू नका.
मी बाहेर गेले म्हणून तुम्ही बाहेर जाऊ नका तिथे, ठीक आहे. त्या बॉक्समध्ये बसेल अशा पद्धतीने नाव भरा. हे झाले कॅपिटल लेटर मध्ये कॅन्डिडेटचे नाव. तुमचे जे नाव असेल ते भरा बरं का. इथे मी श्रेयाचं भरून दाखवते म्हणून श्रेयाचं लिहिलंय, तुम्ही तुमचे भरा. त्यानंतर आहे फादर्स नेम इन कॅपिटल लेटर. तर फादरचे नाव कुठे आहे हे पहा, फादर्स नेम. तर हे जे फादर्स नेम आहे जसेच्या तसे, जसेच्या तसे या बॉक्समध्ये फिल करा, ठीक आहे. जसेच्या तसे फिल करा. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिल्या आहेत पहा. सूचना कशाबद्दल आहेत, तर सूचना तुम्हाला पेपर सोडवताना जे नियम असतात त्या नियमांबद्दल या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स, काही सूचना दिलेल्या आहेत. तर त्या सूचना व्यवस्थितपणे वाचून घ्या. आजच मी तुम्हाला ही जी OMR शीट आहे याची प्रिंट पाठवते, तुम्ही या सर्व सूचना वाचून घ्या. यामध्ये अतिशय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे पहा, अशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी दिसते पृष्ठ दुसरे. कसे भरायचे त्याची इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, की दुसरं जे पृष्ठ आहे म्हणजे पाठीमागचं जे पेज आहे ते कसं भरायचंय. तर बघा, हे आहे आपले सेकंड पेज. या सेकंड पेज वरती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सगळ्यात वरच्या कडेला, की या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर फिलअप करायचा आहे. आता श्रेयाचा रोल नंबर काय असणार आहे, तर श्रेयाचा रोल नंबर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही तुमच्या हॉल तिकीट वरचा बघायचा, 23-0-23-33. बघा, तर इथे तुम्ही भरून घ्यायचं पहिल्यांदा अंकांमध्ये, की इथे असणार आहे 23-0-23 आणि 33. हा झाला तुमचा रोल नंबर. जसे आहे तसे भरा. हॉल तिकीटवर जसं दिलंय ना तसं भरा, ठीक आहे. आता बघा, एवढंच फक्त टाकून जमत नाही, तर आपल्याला काय करावं लागतं, त्यांनी या ठिकाणी हा 0 क्रमांकाचे वर्तुळ इथे दिलेत पहा, अशा पद्धतीने सर्कल, हे 0 क्रमांक दिले. त्यानंतर हे 1-1-1-1 असं लिहिलेलं दिसतंय. या ठिकाणी 2-2-2-2 असे लिहिलेले दिसत आहे. मग आपल्याला काय करायचं असतं, तर आपला जो काही हा म्हणजे अनुक्रमांक आहे, हॉल नंबर, रोल नंबर आहे, तो रोल नंबर आपल्याला इथे वर्तुळ रंगवून सुद्धा दाखवायचा असतो. कसा रंगवायचा, तर माझा इथे 2 नंबर दिसतंय, तर 2 नंबरचा जो कोणता वर्तुळ असेल तो छान पद्धतीने मी रंगवेल. आणि हे सगळं काम तुम्ही ज्या पेनने चला, परत एकदा स्क्रीन दिसेल सर्वांना, दिसते का मला सांगा. चला, आवाज येत आहे का, स्क्रीन दिसते आहे का, एकदा रिप्लाय करा. आवाज येतो आहे का, स्क्रीन दिसते आहे का, सर्वांनी रिप्लाय करा. ओके, चला. आता बघा, एक तर हा बॉक्स अनुक्रमांकाचा बॉक्स आपण भरायचा आहे आणि मुख्य जाहिरात पुस्तिकेचा हा एक बॉक्स आपण भरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त इकडे जी माहिती दिलेली आहे ना, ही आपण भरायची नाहीये. ही कोण भरणार आहे, तर पर्यवेक्षक भरणार आहेत त्या ठिकाणचे. हे आपण भरायचं नाही. आपल्यासाठी ज्या ठिकाणी लिहिलंय टू बी फिल्ड बाय द कॅन्डिडेट, तेवढीच माहिती फक्त आपण भरायची. बाकीच्या माहितीच्या ठिकाणी तुम्ही काहीही करणार नाहीयेत, लक्षात घ्या बरं का.
बाकीच्या माहितीच्या ठिकाणी तुम्ही काहीच करणार नाहीये. आता बघा, ज्यात जो आपल्याला नंबर दिलाय की नाही, की तो मुख्य म्हणजे प्रश्नपत्रिकेचा जो क्रमांक आहे, मुख्य प्रश्न पुस्तिका हा जो क्रमांक आहे, बुकलेट नंबर ज्याला आपण म्हणतो, तो बुकलेट नंबर तुमच्या क्वेश्चन पेपर वरती या ठिकाणी लिहिलेला असतो आणि हा नंबर तुम्हाला या बुकलेट नंबरच्या बॉक्समध्ये फिलअप करायचा असतो. बरोबर? चालेल. ही माहिती भरून झाल्याच्या नंतर पुढे काय आहे, अजून आहे का काही पाहूया आपण. ही तुमची आन्सर शीट असते बाळांनो, ही आन्सर शीट असते तुमची OMR शीट, ज्यावरती तुम्हाला उत्तरे लिहायची असतात. कशी तर 41 ला बी, 41 ला बी असं म्हणत म्हणत भरायचे असतात. यावरती पूर्ण 80 प्रश्नांकरता तुम्हाला ABCD दिलेले असते. ते सर्व तुम्हाला प्रश्न व्यवस्थित सोडवून भरायचे असते. त्यानंतर खाली सगळ्यात शेवटी पेजला आल्याच्या नंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे बघा, हा जो बॉक्स आहे की नाही 2 नंबरचा, इथं लिहिलंय सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड. तर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षकांनी सांगितल्याच्या नंतर इथे लिहिलेलं असतं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट. कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही असता, कॅन्डिडेट इन रनिंग हँड. या ठिकाणी तुम्ही जी साईन तुमच्या हॉल तिकीट वरती केलेली, हे पहा इथे साईन दिसते आहे, ही साईन आहे. तर ही जी साईन आहे हीच साईन तुम्हाला या ठिकाणी करायची असते. ती सुद्धा जेव्हा तुमचे पर्यवेक्षक सांगतील तेव्हा इथे तुम्हाला एक्झॅक्ट तीच साईन करायची असते. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला ही OMR शीट पाठवून देईल किंवा तुमच्याकडे OMR शीट असतील कदाचित, तर त्यावरती ही सगळी माहिती भरण्याचा 1-2 वेळेला सराव करा. तुमचा जो रोल नंबर आहे तो कसा भरणार, तुम्ही तुमचं नाव कसं टाकणार, हा सराव तुम्ही स्वतः उद्या घरी 1-2 वेळेला करून घ्या. तुमच्याकडे OMR शीट नसेल तर मी याची व्हॉट्सअप वरती फोटो पाठवते, त्याचे प्रिंट काढून आणा 2-3 आणि घरी प्रॅक्टिस करा की तुमच्या हॉल तिकीट वरची माहिती तुम्ही इथे कशी भराल. सहीची प्रॅक्टिस करा, रोल नंबरची प्रॅक्टिस करा, त्यानंतर ही सगळी माहितीची प्रॅक्टिस करा. आता प्रश्नपत्रिकेकडे येऊया. बघा, प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी तुमचा नाव टाकायचे असते आणि या ठिकाणी तुमची सही करायची असते. हे सगळं काही करण्यासाठी पर्यवेक्षक सूचना देत असतात आणि तेव्हाच तुम्हाला ते सगळं काही करायचं असतं. आता मगाशीपासून मुलांचा एक डाऊट येतोय की मॅडम कच्चं काम कसं करायचं, रफ वर्क कसं करायचं. तर बाळांनो, त्यावेळेला मॅथ साठी तुम्हाला कच्चं काम करण्याची गरज पडते. त्यावेळेला मॅथचे प्रश्न सुरू झाले की खाली अशा पद्धतीची जागा दिलेली असते. इथे लिहिलेलं असतं फॉर रफ वर्क, कच्च्या कामासाठी जागा. आणि या जागेवरती तुम्ही तुमच्या पेनच्या मदतीने कच्चं काम करू शकता. जिथे जिथे गणिताचे प्रश्न दिलेले आहेत तिथे तिथे अशा पद्धतीची कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते. ठीक आहे. त्याच्यामुळे कच्च्या कामाला काय तर ते टेन्शन घेऊ नका. जर का तुम्हाला वाटत असेल की नाही जागा पुरणारच नाही, तर तुम्ही पेपर जरी घेऊन गेलात तरी तुम्हाला पेपर अलाउड करत नाही, तरीही तुम्हाला कोरा पेज जर का एखादा सोबत एक्झाम सेंटर पर्यंत घेऊन जायचा असेल तर जा. तिथे जर का त्यांनी सांगितलं की हा पेज तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही तर टाकून द्या आणि मध्ये जा. ठीक आहे. कारण की पेज अलाउड केलं जात नाही, तुम्हाला या जागेवरतीच रफ वर्क करायचे असते. आता राहिले काय तर अतिशय छान पद्धतीने आपण वर्षभर हे सगळे टॉपिक शिकलेलो आहोत. मेंटल ॲबिलिटीचे म्हणजे बुद्धिमत्तेचे. वेगळे पद शोधा, नंतर जुळणारी आकृती, असे 10 टॉपिक आपण शिकलोय. अगदी डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्न आपण क्लासमध्ये घेतलेला आहे. एकही प्रश्न घरी सोडवण्यासाठी तुमच्यावरती सोडून दिलेला नाहीये. अगदी छान पद्धतीने या सर्व टॉपिकची प्रॅक्टिस केलेली आहे. याच्यामध्ये 4ही पर्याय चेक केल्याशिवाय उत्तर देऊ नका, एवढी एकच रिक्वेस्ट करते मी तुम्हाला. 4ही पर्याय चेक करून झाल्यानंतरच उत्तर द्या.
प्रश्न पाहिला आणि लगेच उत्तर क्लिक केलं असं करू नका मेंटल ॲबिलिटी मध्ये, एवढं एकच सांगेल. त्यानंतर आपण गणिताचे हे सर्व टॉपिक शिकलेलो आहेत क्लासमध्ये, आणि याच्या व्यतिरिक्त जे काही टॉपिक तुमच्या एक्झाम वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसं की त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, हे टॉपिक सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये, लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेले आहेत गुले मॅडमनी. त्यानंतर पोलवरती, पोलचे जे क्वेश्चन्स आहेत त्यावरती कदाचित एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो अशी शक्यता आहे. अशा पद्धतीचे पोल तुम्हाला दिलेले असतात, तो पोलचा प्रश्न. तर ते सुद्धा आपण आपल्या टेस्ट एक्झाम मध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे सगळा सिलेबस तुमचा खूप छान पद्धतीने तुम्ही शिकलेले आहात. आता तुम्हाला बिलकुल घाबरण्याची गरज नाहीये. 2 दिवसांमध्ये काहीही टेन्शन घ्यायचं नाही. मी नवीन काही शिकू का, तर बिलकुल शिकायचं नाही. मग काय करायचं उद्याच्या दिवसभरामध्ये किंवा आज संध्याकाळी काय करायचं आहे, तर तुमचे जे फॉर्म्युलाज आहेत, सूत्र आहेत, त्या सूत्रांना फक्त रिव्हिजन करायचे. जे तुमचे नियम आहेत दिलेले, त्या नियमांना फक्त रिव्हिजन करायचं आहे. या व्यतिरिक्त काही करायचं नाही. फक्त या 2 गोष्टींना रिव्हिजन करा. खूप बिनधास्तपणे परीक्षेला सामोरे जा. अगदी बारकाईनं निरीक्षण करून प्रश्न वाचा. 2 वेळेला वाचा प्रत्येक प्रश्न, आणि कुठलीही विनाकारण चूक होणार नाही याची काळजी घेऊन पेपर सॉल्व्ह करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळांनो, जाताना टिफिन सोबत घेऊन जा. जर का तुम्ही लवकर निघत आहात तर टिफिन सोबत घेऊन जा. भूक लागली तर बाहेरचं काहीही खाऊ नका, बाहेरचं पाणी पिऊ नका. उद्याच्या दिवसभरामध्ये सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचं जेवण करू नका. बाहेरच्या अन्नामुळे तब्येत खराब होऊ शकते, आणि तब्येत खराब झाली तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली आपल्या एक्झाम वरती पडणार आहे. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो. त्यानंतर तुमचा जो रिपोर्टिंग टाइम आहे, एक्झामला जाण्याचा जो रिपोर्टिंग टाइम आहे, तो इथे 10:30 दिलेला आहे. हे पहा, या 10:30चा अर्थ असा होतो की 10:30 वाजता तुम्हाला सेंटर मध्ये जायचंय, गेटच्या मध्ये जायचंय तुम्हाला. याचा अर्थ 10:30च्या पूर्वी 10:15ला तरी किमान तुम्ही सेंटरवर, 10:15 किंवा 10 वाजताच तुम्ही सेंटरवरती पोहोचायचं आहे. उशीर करायचा नाही. 11:30 ते 1:30 हा पेपरचा टायमिंग आहे तुमचा, परंतु 10:30लाच तुम्हाला मध्ये एंट्री दिली जाणार आहे. तुम्ही गेटच्या मध्ये जाणार आहात, त्यामुळे किमान 10 वाजता तुम्ही तिथे पोहोचा, निवांतपणे बसा, आणि त्यानंतर 10:30 वाजता तुमचे पॅरेंट्स बाहेर राहतील आणि तुम्ही मध्ये जा. 10:30 हा तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे. त्या हिशोबाने तुम्ही जर का बाहेर गावाहून निघतायत तर सगळ्या शक्यतांची काळजी घेऊन खूप लवकर निघण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठा, छानपैकी सेंटरवरती वेळेच्या पूर्वी पोहोचा. कुठलाही काहीही टेन्शन घेऊ नका. आम्हाला खात्री आहे की आम्ही जे काही तुम्हाला एका वर्षभरामध्ये शिकवलेलं आहे त्याचा वापर करून जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला, घाई केली नाही, चुका टाळल्या, तर तुम्ही नक्कीच परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. फक्त झालेल्या गोष्टींचा विचार करा की मागच्या एका वर्षामध्ये तुम्ही काय काय शिकला आहात, कसे कसे शिकलायत, आणि त्याचा वापर फक्त व्यवस्थित पद्धतीने करा. मी तुम्हाला नक्की सांगते की तुम्ही जर का चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने यश सुद्धा मिळवणार आहे. उद्याचा दिवस कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. उगीच 4-4 पेपर सोडवत बसायचे नाहीत उद्याच्या दिवसामध्ये. बाहेरचं काही खायचं नाही. तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आज मी क्लास घेतलाय. अजूनही तुम्हाला जर का तुमचे काही डाउट्स असतील तर उद्या तुमचा परत एकदा क्लास होणार आहे. उद्या घुले सर तुमचा एक परीक्षेला जाण्याच्या अगोदरचा एक जो क्लास आहे तो उद्या घुले सर घेतील. त्यांना अजून छान पद्धतीने त्यांनी तुम्हाला गाईड करतील, सांगतील की कशा पद्धतीने तुम्ही परीक्षेला सामोरं जायला हवंय. फक्त घाबरून जाऊ नका. एखादी चूक आता होणार नाही हे सांगितल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगते की चुकीने एखादी चूक झालीच एखादी चूक. फॉर एक्झाम्पल, मला
A, B, C आणि D. माझं उत्तर C होतं आणि चुकीने मी A नंबरच्या पर्यायाला या ठिकाणी गोल केला, तर घाबरून जाऊ नका. झालेल्या चुकीला पर्याय नाही, परंतु तुम्ही जर का घाबरून गेलात तर या एका प्रश्नामुळे पुढच्या 2-3 प्रश्नांवरती त्याचा इफेक्ट पडतो. पुढचे 2-3 प्रश्न तुमचे चुकतात, म्हणून घाबरून जाऊ नका. यदा कदाचित चुकीने चूक झालीच तर झालेल्या चुकीला विसरून त्याच्या पुढे सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला अशा पद्धतीचे 4 वर्तुळ रंगवण्यासाठी दिलेले असतात, त्यावेळेला एकच वर्तुळ छानपैकी असा भरून घ्या निवांतपैकी. बाहेरही शाई जाऊ देऊ नका आणि मध्ये देखील रिकामं राहू देऊ नका. ही करेक्ट मेथड आहे. तुम्ही जर का असं भरलं तर ही चुकीची मेथड आहे. जर का तुम्ही असं भरलं तर ही चुकीची मेथड आहे. किंवा फॉर एक्झाम्पल मी 4 वर्तुळ होते, तर एकाच प्रश्नासाठी मी असं माझं प्रश्नाचं उत्तर चुकलं म्हणून असं केलं किंवा व्हाईटनरचा वापर केला किंवा इरेजरचा वापर केला आणि दुसऱ्या वर्तुळाला रंगवलं, तर ही सगळ्यात चुकीची मेथड आहे. सो असं काही करायचं नाहीये. एका प्रश्नासाठी एकच वर्तुळ चांगल्या पद्धतीने असा रंगवायचा आहे. ही करेक्ट मेथड आहे OMR शीट वरती वर्तुळ रंगवण्याची. कारण की OMR शीट तुम्हाला माहितीये का, OMR शीट कोणताही माणूस चेक करत नाही, कोणी शिक्षक चेक करत नाही, कोणी माणूस चेक करत नाही. तर ही जी OMR शीट असते ही मशीनद्वारे चेक केली जाते. त्याच्यामुळे जर का प्रश्न असा सोडवलेला असेल तरच तुम्हाला त्याचं काय होतं, मार्क भेटतो, गुण भेटतो, अदरवाईज गुण भेटत नाही. ठीक आहे. चला, तर मग अशा पद्धतीने सगळ्यांनी खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने 2 तासामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी तुम्ही करून याल. आता थोडीशी पुढच्या बॅच बद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की आपले 20 जानेवारीला या वर्षीचे एक्झाम होत आहेत आणि 21 जानेवारी पासून नवोदय करता आपल्या नवीन वर्षाच्या बॅच सुरू होत आहेत. जसं तुम्हाला माहित आहे त्या पद्धतीने एक मराठी मीडियमची सेपरेट नवोदय बॅच आपली असते आणि एक इंग्लिश मीडियम साठी स्वतंत्र अशी बॅच असते. या दोन्हीही बॅच 21 जानेवारी पासून सुरू होत आहेत. 1 वर्षाची बॅच आहे. जेवढी फीस तुम्हाला होती म्हणजे 5,500 रुपये, तीच फीस पुढील वर्षाकरिता सुद्धा असणार आहे. वेळ सेम असेल, संध्याकाळी 7 ते 8. फीस मागच्या वर्षीप्रमाणे सेम असेल, 5,500 रुपये. दररोज 1 तास लाईव्ह क्लास, दर आठवड्याला सराव परीक्षा आणि त्यानंतर एकदा शिकवून सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर टेस्ट सिरीज आणि डाऊट सोल्युशन्स, पेपर सोल्युशन्स, हे सगळं 1 वर्षाचं प्लॅनिंग अशा पद्धतीने असणार आहे. आणि अजूनही काही आपण खास गोष्टी यावर्षी ऍड केलेल्या आहेत याच्यामध्ये. जसं की दर आठवड्याला आपण 25 प्रश्नांची एक्झाम घेत होतो, परंतु इथून पुढे प्रत्येक आठवडी परीक्षा 100 गुणांची म्हणजे 80 प्रश्नांची घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. असं एक आपण सिस्टम तयार केलेलं आहे की इथून पुढच्या बॅचला दर आठवड्याला 100 गुणांची परीक्षा होईल. याबरोबरच जर का नवीन विद्यार्थ्यांना फक्त क्लास सुरुवातीला जॉईन करून पाहायचा असेल तर दोन्हीही बॅच करता आपले डेमो क्लास उपलब्ध आहेत, ज्याची फीस अतिशय कमी म्हणजे 25 रुपयांमध्ये 15 दिवस अशी असणार आहे. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्हीही साठी सेपरेटली असे डेमो सुद्धा आहेत. तर तुमच्या परिसरामध्ये कोणी असे विद्यार्थी असतील ज्यांना नवोदयची तयारी करायची आहे, कोणी असे विद्यार्थी असतील ज्यांच्या आसपास क्लास उपलब्ध नाहीयेत, कोणी असे हुशार विद्यार्थी असतील जे खूप जिज्ञासू आहेत, त्यांना फक्त चांगलं टीचिंग हवंय, तर त्यांना नक्कीच तुम्ही आपल्या क्लास बद्दल सुचवू शकता. तुम्ही 1 वर्षापर्यंत आमच्याकडे क्लास केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण आपल्या तयारीच्या बाबतीमध्ये माहिती आहे की आपण किती छान पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो. तर तुम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू शकता आणि नक्कीच आपल्या पुढील वर्षाच्या बॅच मध्ये जॉईन करण्यासाठी त्यांना मदत करू शकता. तुम्हाला माहित आहे की जो विद्यार्थी अगदी सुरुवातीपासून बॅच मध्ये जॉईन होतो तो विद्यार्थी शेवटपर्यंत खूप छान पद्धतीने तयारी करतो.
काही विद्यार्थ्यांना आपल्या बॅच बद्दल खूप उशिरा माहिती होते आणि ते उशिरा क्लास जॉईन करतात. म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमच्या परिसरातील विद्यार्थी, तुमच्या स्कूलमधील फ्रेंड म्हणजे अदर क्लासचे, तुमच्या पाठीमागच्या क्लासचे, त्या सगळ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. त्यांना आपले बॅचेसचे डेमो क्लासेस घेण्यासाठी सांगा. जर का त्यांना डेमो आवडला तर त्यांनी वर्षभराची बॅच जॉईन करू शकतात. ओके, तर ही सगळी माहिती तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून अधिक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊ शकतील, लाभ घेऊ शकतील. चालेल. जर का अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, मी ते डाऊट्स घेते. आहेत का अजून कोणाचे काही डाऊट? थँक्यू श्रेया. नक्कीच नक्कीच बेटा. चैतन्य, बहिणीला लावायचं आहे तर केव्हाही आम्हाला कॉल करा. आम्ही नक्कीच कॉल रिसीव्ह करून तुम्हाला रिस्पॉन्स करू. चालेल. नक्कीच आपण भेटूया. एक्झाम झाल्यानंतर नक्कीच आपण एक क्लास घेऊया, बोलूया आपण त्या ठिकाणी. त्याच्यामुळे अजून 3 ते 4 दिवस आपण सोबत आहोत. सो डोंट वरी. फक्त एवढंच आहे की ही जी येणारी परीक्षा आहे ही तुमच्या आयुष्यामधली अतिशय महत्वाची परीक्षा आहे. जर का तुमचं नवोदय विद्यालयाकरता सिलेक्शन झालं तर तुमचं जीवन अतिशय बदलून जाणार आहे. त्यामुळे ही परीक्षा सर्वांनी खूप छान पद्धतीने द्या, यशस्वी व्हा. ऑल द बेस्ट सर्वांना. रघुकुल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडाल आणि नक्कीच नवोदय विद्यालयाकरता तुमचं सिलेक्शन होईल. सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही आम्हाला पाठवून ठेवा, कॉल करा, मेसेज करा. उद्या परत एक वेळेला तुमची आम्ही भेट घेणार आहोत. घुले सर तुमचा परत 1 तास तुमचे डाऊट सॉल्व्ह करून देतील. त्याच्यामुळे तुमचे जे काही डाऊट, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मेसेज आणि कॉलच्या द्वारे आम्हाला कळवा. नक्कीच आम्ही तुम्हाला त्या बाबतीत गाईड करू. सो घाबरायचे नाही. परत एकदा सांगते, घाबरायचे नाही. चुकीने चुका करायच्या नाहीत. जे प्रश्न आपण छान पद्धतीने अभ्यासले त्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीत. उद्याच सर्व तयारी करून संध्याकाळी लवकर झोपून सकाळी लवकर उठून परीक्षा केंद्रावर वेळेवर सर्व साहित्याच्या सोबत पोहोचायचं आहे. अतिशय छान पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. टेन्शन घ्यायचं नाही, घाबरून जायचं नाही. एखादा प्रश्न जर का तुम्हाला वाटला की समजत नाही तर तो जास्तीत जास्त वेळेला प्रश्न वाचायचा आहे. आणि नाही, सिक्वेन्सने शिवांजली, सिक्वेन्सने बेटा. आणि एखादा प्रश्न तरीही समजत नसेल तर पर्यायकट पद्धतीचा वापर करावा. आणि जास्तीत जास्त नवोदयमध्ये कन्सेप्ट वरती प्रश्न विचारले जातात आणि आपल्याकडे आपण कन्सेप्ट अतिशय छान पद्धतीने शिकवलेले आहेत. तर त्यावेळेला थोडासा विचार करून ती कन्सेप्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा की तुम्हाला ती कन्सेप्ट कशा पद्धतीने समजावून सांगितली होती. ठीक आहे. चला तर मग खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना एक्झामसाठी. छानपैकी उद्याचा एक दिवस राहा. फार अभ्यास करू नका उद्याच्या दिवसामध्ये. फार टेस्ट सोडवू नका आणि परवा छानपैकी एक्झामला जा. ठीक आहे. ऑल द बेस्ट सर्वांना. थँक्यू. कोणतीही घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा 2 प्रकारच्या 2 घ्या तरी सुद्धा चालेल. दोन्ही ठेवा जवळ. तसं काय कुठेही सूचना नाहीये. तुम्ही दोन्ही प्रकारच्या सोबत ठेवा. वर्ल्ड्स बेस्ट क्लास इज रघुकुल नवोदया. थँक्यू श्रेया. वेलकम अशोक.
हो, भरपूर विद्यार्थी आपले यावर्षी सुद्धा सिलेक्ट होणार आहेत. नक्कीच होणार आरुषी. आतापर्यंत सुद्धा प्रत्येक वर्षी आपल्या क्लासचे भरपूर विद्यार्थी नवोदयसाठी सिलेक्ट झालेत आणि इथून पुढे सुद्धा नक्की होणार. मी तुम्हाला माझ्याकडे जी ही OMR शीट आहे त्याची फोटो तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवते. त्याची तुम्ही प्रिंट काढून आणून उद्या 1-2 वेळेला प्रॅक्टिस करा. ओके. येस. तर आज आपण इथेच थांबूया. सर्वांना बाय बाय. टेक केअर अँड ऑल द बेस्ट अगेन. थँक्यू सो मच एव्हरीवन. सर्वांची नावे घेणं शक्य नाहीये, पण खूप छान कमेंट्स रघुकुल बद्दल दिले जात आहेत. सो थँक्यू सो मच सर्वांना. आणि तुमचे अभिप्राय ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कॉमेंटमधून देतायत, अशाच पद्धतीचे जर का तुमचे अभिप्राय तुम्ही व्हिडिओच्या किंवा टेक्स्टच्या माध्यमातून देणार असाल तरी सुद्धा आम्ही तुमचे आभारी असू. नक्कीच तुमचे कॉमेंट्स आपल्या रघुकुलच्या पेजेसवरती, फेसबुक पेजेसवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्हाला शेअर करायला आवडेल. सो तुमचा जो काही अनुभव आहे रघुकुलमध्ये, तो अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सिद्धेश. ओके, चला सर्वांनी लेफ्ट होऊ शकता. सर्वांना बाय बाय. टेक केअर. थँक्यू अंश बिक्कड. अंश म्हणत आहे वर्ल्ड्स बेस्ट क्लास रघुकुल नवोदया क्लास. थँक्यू अंश. थँक्यू कार्तिक. रघुकुल इज द बेस्ट. थँक्यू अनिता. चला, थँक्यू सो मच सर्वांना. बाय बाय. हॅलो. हॅलो बेटा. मॅम मला तुम्हाला विचारायचं होतं. बोल ना बेटा. मॅम उद्या क्लास आहे का टेस्ट? नाही, आता टेस्ट नाही होणार आपली. आता मी सांगितलं ना, आता अभ्यास नाही करणार आपण. आता फक्त जो अभ्यास केला आहे तो छान पद्धतीने फक्त एकदा सूत्र नियम वगैरे रिवाइज करणार आणि निवांत राहणार.